भगवंत सांगतायत की अर्जुना, माणूस मार्गाला निघाला, एखाद्या गावाला त्याला पोहोचायचं आहे, तर गावाला पोहोचण्यासाठीचे मार्ग कोणकोणते आहेत? कधी कधी काही काही आडमार्ग असतात. आडमार्ग म्हणजे ज्या मार्गाला गेल्यावर चोरांची भीती असते, ज्या मार्गाला खड्डे वगैरे असण्याची भीती असते, अपघात होण्याची शक्यता असते, अशा मार्गाने माणसानं जाऊ नये. पण एखाद्या गावाला पोहोचायचा राजमार्ग जर असेल, त्या राजमार्गाने जर आपण गेलो, चाललो, तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, बाधा होणार नाही. ते उदाहरण माऊली देत आहेत. जैसे मार्गेची चालता अपावो न पवे सर्वथा. मार्गाने जर आपण गेलो तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, कारण त्या मार्गाला अनेक लोक गेलेली असतात. एक पाऊलवाट तयार झालेली असते. माऊलींनी जुनं उदाहरण दिलंय. त्या काळात काही डांबरी वगैरे रस्ते नव्हते, पण पायवाट असायच्या. ज्या रस्त्यावरून जाण्यासाठी पायवाट असायची, त्या पायवाटेनं गेलं तर कोणत्याही प्रकारचा त्रास व्हायचा नाही, कारण त्या रस्त्यात असणाऱ्या प्राण्यांना, सापांना माहीत असायचं की ही पाऊलवाट आहे, या रस्त्यानं माणसं जातात, या रस्त्यानं आपण गेलो तर आपल्याला त्रास होणार आहे, म्हणून ते साप वगैरे त्या रस्त्यानं जाणं टाळायचे. ज्या पद्धतीनं साप त्या रस्त्यानं जायचं टाळायचे, तसंच त्या मार्गाने जाणाऱ्याला मुक्कामाला पोहोचण्याची भीती नसायची. का? तर हा रस्ता ह्या गावाला जातो, ह्याचा तो पुरावा असतो. पायवाट म्हणजे, पायवाट हा पुरावा आहे. पुरावा या गोष्टीचा की अनेक जण याच मार्गानं त्या गावापर्यंत पोहोचलेत. आणि म्हणून कुठेही पोहोचताना आपण राजमार्गाचा शोध घेतो. कोणत्या रस्त्याला खड्डे नाही, चांगला रस्ता कोणता आहे, टॉप टू टॉप जाता येईल, टॉप गिअरमध्ये गाडी नेता येईल असा रस्ता कोणता, खड्डे कमी कोणत्या रस्त्यावर आहेत, त्यातल्या त्यात टोल नाका कोणत्याला रस्त्याला कमी लागतो, वगैरे गोष्टीचा विचार करून आपण चालतो. अशी माहिती काढून आपण त्या मार्गाला गेलो तर आपल्याला त्रास होणार नाही, अपाय होणार नाही, दुःख होणार नाही. जैसे मार्गेची चालता अपावो न पवे सर्वथा. माऊलींनी 13व्या शतकातलं उदाहरण दिले. म्हणून हे उदाहरण आपल्याला असं समजून घ्यावं लागेल की एखादं अडराणातलं गाव आहे आणि त्या गावाला आपल्याला जायचं आहे, मग त्या गावाला जाण्याचा योग्य मार्ग कोणता, कमी त्रास देणारा मार्ग कोणता, तर पायवाट जी आहे ती पायवाट म्हणजे मार्ग. जैसे मार्गेची चालता, त्याच मार्गावर आपण चाललो तर अपावो न पवे सर्वथा. अपावो शब्दाचा अर्थ हानी, न पवे सर्वथा नुकसान होत नाही, कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही. अपावो न पवे सर्वथा. किंवा दुसरं उदाहरण, का दीपाधारे वर्तता नाडळी जे. किंवा दुसरं उदाहरण, आपण दिवा घेऊन चालायला लागलो तर अडखळणार नाही. दिवा सोबत नसताना अंधारात आपण चालायला लागलो तर अडखळण्याची शक्यता आहे, अडखळून पडण्याची शक्यता आहे. अडखळू नये असं वाटत असेल, अडखळून पडू नये असं वाटत असेल तर एक मार्ग आहे की दिवा घेऊन चालायचं. आता गाड्या आहेत, गाड्यांचा जमाना आहे, गाड्याला लाईट नसेल, समजा मोटरसायकल आहे, मोटरसायकलला पुढचा दिवा नीट नसेल, लाईट नीट नसेल तर एखादा खड्डा आला तर अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळं चालताना गाडीला जशी लाईट पाहिजे तसं ज्ञानोबारांच्या काळात लोक दिवा घेऊन जायचे, कंदील वगैरे घेऊन जायचे. का दीपाधारे वर्तता नाडळी जे. किंवा दिवा घेऊन आपण चालायला लागलो तर आपण अडखळणार नाही, कारण अंधार असला तरी सुद्धा कुठं साप वगैरे, कुठं काटा वगैरे किंवा दगड आहे, काही आहे तर ते कळतं त्या दिव्यामुळं. म्हणून ज्याप्रमाणे दिवा घेऊन जाताना रस्त्यावर त्रास होत नाही किंवा राजमार्गावर चालताना कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही, अगदी त्याप्रमाणे तया परिपार्था स्वधर्मे रहाटता सकळ काम पूर्तता सहजे होय. अर्थात त्याप्रमाणे हे अर्जुना स्वधर्माप्रमाणे वागत असता सर्व इच्छा सहजच पूर्ण होतात. तू तुझ्या स्वभावाप्रमाणे वागत राहिलास तर तुझ्या सगळ्या इच्छा आपोआप पूर्ण होतील, कारण इच्छा स्वभावावर अवलंबून असतात. स्वभाव इच्छेवर अवलंबून असतो. म्हणून जसा स्वभाव आहे तसं माणसानं आचरण ठेवलं तर त्याच्या त्या इच्छा लवकर पूर्ण होतात. आणि म्हणून
तया परिपार्था अर्जुना, अगदी त्या पद्धतीनं जसं दिवा घेऊन चालताना अडथळा येत नाही त्या पद्धतीनं, किंवा राजमार्गाने चालताना कोणतंही नुकसान होत नाही त्या पद्धतीनं स्वधर्मे रहाटता, स्वधर्माचं अनुकरण करता, ज्याच्यासाठी आपला जन्म झालेला आहे, जे कर्म आपल्याला प्रकृतीनं दिलेलं आहे, ते कर्म आपण प्रामाणिकपणे जर केलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, अडथळा येणार नाही. तया परिपार्था स्वधर्मे रहाटता, स्वधर्मामध्ये राहटणं म्हणजे वागणं, स्वधर्मामध्ये रमणं, स्वधर्माप्रमाणे कर्म करणं म्हणजे स्वधर्मे रहाटणं. आपल्या स्वधर्मामध्ये आपल्याला जगायचं आहे. अनेकांनी हा श्लोक वर्णव्यवस्थेच्या समर्थनासाठी वापरलाय, पण माऊली इथं कुठेही वर्णाचा उल्लेख करत नाहीत. आणि जर करत असतील तर माऊलींच्या नजरेतला तो वर्ण जात निरपेक्ष आहे, जात सापेक्ष नाही. जर माऊली जात सापेक्ष विचार करणारी असते तर नामदेवरायांसारखे, चोखामेळ्यासारखे अगदी तळागाळातल्या साधू संतांना त्यांनी एकत्र आणलं नसतं, त्यांना अभंग लेखनासाठी प्रेरणा दिली नसती, त्यांचं गुरुत्व स्वीकारलं नसतं. कारण माऊलींना माहीत होतं ज्यांना ज्यांना त्यांनी आपला अनुयायी म्हणून निवडलं ते कोणत्याही जातीतले का असेना, धर्मानं ते सगळे भक्त होते, स्वभावानं ते सगळे भक्त होते. जे स्वभावानं भक्त होते त्यांनाच माऊलींनी एकत्र आणलं. कसं आहे, व्यक्तित्व आपल्या स्वभावाच्या लोकांना आपोआप आकर्षित करत असतं. प्रत्येकाच्या व्यक्तित्वामध्ये ती ताकद आहे. तुम्ही जसे आहात तशीच लोक तुमच्या आजूबाजूला जमतात. तुम्ही तशीच माणसं तुम्ही आपल्या आजूबाजूला ठेवता, तुमच्यासारखीच माणसं तुमच्या आजूबाजूला जमा होतात, आपोआप जमा होतात. आता ज्ञानेश्वरी आराधनेला उपस्थित असलेल्या बऱ्याच लोकांना मी प्रत्यक्ष बघितलेलं नाही. ज्यांना बघितलंय त्यांना 1-2 वेळा भेटलो असेल, त्याच्या पलीकडे बघितलेलं आठवतही नाही. पण तरी सुद्धा आपण मिळलो, भेटलो, जुळलो, स्वभाव धर्म कुठंतरी एक आहे. म्हणून स्वभाव आपल्या स्वभावाच्या लोकांना एकत्रित करतो. कारण स्वधर्म, स्वभाव हा आकर्षित करणारा असतो. माऊलींचा स्वभाव जसा होता, त्यांच्या त्या स्वभावाला आकर्षित होऊन, त्यांच्या स्वधर्माला आकर्षित होऊन त्यांच्या धर्माची लोक त्यांच्याजवळ गेली, त्यांच्या वर्णाची माणसं त्यांच्याजवळ गेली, त्यांच्या जातीची माणसं त्यांच्याजवळ गेली. मी तर जात, वर्ण, धर्म हे शब्द ज्या पातळीवरून वापरतोय, ज्या अर्थानं वापरतोय, तो अर्थ तुम्हाला नीट समजला असेल. काल आपण त्याचा विस्तृतपणे विचार केला. माझी जातीचे मज भेटो कोणी, तुकोबाराय म्हणतात माझ्या जातीचे मला कुणीही भेटो. ही जात म्हणजे तुकोबाराय मराठा जातीतले होते म्हणून ते सगळ्या मराठ्यांना म्हणतायत माझी जातीचे मज भेटो कोणी. नाही, इथली जात वेगळी. ही जात भक्तांची आहे, भगवंताचं नामस्मरण करण्यात आनंद मानणाऱ्यांची आहे, भगवंताच्या भक्तीत तल्लीन होणाऱ्यांची एक वेगळी जात असते. तुकोबाराय त्यांच्यासाठी माझी जातीचे असा शब्द वापरतात. सोयरा हा सुद्धा शब्द याच्यातूनच तुकोबाराय सांगतायत माझी जातीचे मज भेटो कोणी. जात म्हणजे काय, आपण त्या समाज व्यवस्थेनं असो, ते सांस्कृतिक सामाजिक राजकारण याच्यावर नंतर बोलणार होतो आपण, पण त्या जातीमुळं आपण त्या जातीशी स्वभाव जोडले. आपण असं गृहीत धरतो की विशिष्ट जातीची लोक विशिष्टच स्वभावाची असतात, असं नसतं. जात म्हणजे स्वभाव, धर्म म्हणजे स्वभाव, वर्ण म्हणजे स्वभाव. माझे जातीचे शब्दाचा अर्थ माझ्या स्वभावाचे.
माझ्या वृत्तीचे, भगवंताची आवड असणारे मला भेटोत, ही ती इच्छा आहे. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. माऊलींनी पसायदानात म्हटलंय मैत्र. मैत्र म्हणजे कोण? ज्यांचा स्वभाव जुळतो ते मित्र, आणि ज्यांच्या जगण्याची एकच इच्छा आहे, सारखी इच्छा आहे, सारखी वृत्ती आहे, ते मित्र. म्हणून माऊलींनी स्वतःच्या स्वधर्माला अनुसरून सगळ्यांना जसं एकत्र केलं, तसं सगळ्यांनी मिळून आपापल्या स्वधर्माप्रमाणे आचरण केलं, तर एका अर्थानं त्या विश्वनियंत्या परमात्म्याच्या या सृष्टीच्या प्रक्रियेमध्ये आपण हातभार लावलेला असतो, आणि त्याचं फळ म्हणून सकळ काम पूर्तता सहजे होय. सकळ काम पूर्तता, सगळ्या कामनांची, कामपूर्तता म्हणजे इच्छांची, वासनांची, जी तुमची इच्छा आहे, वासना आहे, मनीषा आहे, आकांक्षा आहे, की सगळी तुमची तिथं पूर्ण होणार. सकळ काम पूर्णता, सगळ्या इच्छांची पूर्णता कशामध्ये आहे? तुम्ही स्वधर्माप्रमाणे वागलात तर त्यातच तुम्हाला सगळं मिळणार. बघा, झाडांचा स्वधर्म पाळतात. खोल जमिनीतून त्यांना लागणारी द्रव्य शोषण करून घेतात, फळं देतात, फळं पिकली की सोडून देतात, कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवत नाहीत. कुणी वाटसरू सावलीला आला की त्याला सावली देतात, ऊन सहन करतात, सगळ्यांना जन्मभर ऑक्सिजन देतात. झाड त्याचा धर्म पाळतो, म्हणून झाडाला मोक्ष मिळण्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही, तो त्याच्या स्वधर्माप्रमाणे जगतोय. पाणी पाण्याच्या स्वभावाप्रमाणे वाहत आहे, इतरांची तहान भागवत आहे, घाण साफ करते, अस्वच्छ गोष्टींना स्वच्छ करते, ते त्याच्या धर्माचं पालन करते. त्याला मोक्ष मिळवण्यासाठी दुसरे काही करायची गरज नाही. वारा वाहतोय, एखादी ओली वस्तू आली त्याला सुकवतोय, सुकवणं हा त्याचा धर्म आहे. कुणी आडवं आलं तर गती वाढून त्याला आडवं पाडतो, त्याचा धर्म आहे. वारा त्याच्या धर्मासारखं, त्याच्या स्वभावासारखं वागतोय. फक्त माणूसच आहे की तोच अनेकदा आपला धर्म विसरतो. माणसाला कळत नाही माझा धर्म कोणता आहे, माझा स्वभाव काय, मी काय करण्यासाठी आलोय. आणि हे दुसरा नाही सांगू शकणार तुम्हाला कोणी, तुम्हालाच ओळखावं लागेल आपण कशासाठी आलोय. प्रकृती तुम्हाला संकेत देत असते तुम्ही कशासाठी आलात. पृथ्वी तुम्हाला सुचवत असते, प्रकृती सुचवत असते तुम्ही कशासाठी आलात, काय करण्यासाठी आलात. ते करताना त्या भावनेनं करायचं की हे करण्यासाठी मी आलोय आणि ते मला प्रामाणिकपणे करायचंय. असं जर आपण केलं तर माऊली सांगतायत सकळ काम पूर्णता, सगळ्या गोष्टी त्याच्यातच पूर्ण होतील, दुसरं काही करण्याची गरज नाही. सहजे होय म्हणून या लागी पाही, तुम्हा क्षत्रिया अनेक काही, संग्रामा वाचुनी नाही उचित जाणे. अर्थात म्हणून याकरता हे लक्षात ठेव की तुम्हा क्षत्रियांना युद्धा वाचून दुसरे काही योग्य नाही. इथं भगवंत अर्जुनाच्या वर्णाचा स्पष्ट उल्लेख करतायत. खरं तर गरज नव्हती भगवान कृष्ण परमात्म्याला असं कोणाच्या तरी वर्णाची माहिती देण्याची तशी गरज नव्हती. कारण सभ्य लोक जी असतात, श्रेष्ठ लोक जी असतात, ते कुणाच्याही जातीचा, वर्णाचा, धर्माचा विचार करून, विषय घेऊन, उल्लेख करून बोलत नसतात. भगवंतही बोलले नसते. पण काय करणार, अर्जुन आपला धर्मच विसरलाय. तो कोण आहे हेच त्याच्या आता लक्षात राहिलेलं नाहीये. त्यामुळं काय करावं हा त्याला प्रश्न पडलाय. म्हणून देवाला नाईलाजानं सांगावं लागतंय तू कोण आहेस, तुझा धर्म काय आहे. आणि अर्जुन ज्या वर्णात जन्माला आलाय तोच त्याचा धर्म आहे, ही तशी चांगली गोष्ट आहे. असं घडतं म्हणजे असं नाहीये की तुम्ही ज्या वर्णात जन्माला आलात, ज्या जातीत जन्माला आलात तसा तुमचा स्वभाव नाही. योगायोग असंही असू शकतं की ज्या जातीत तुम्ही जन्मलात
त्या जातीप्रमाणे तुमचा स्वभाव बनला, असंही होऊ शकतं. पण सामान्यपणे विचार केला तर आजच्या काळात जात आणि स्वभाव या दोन्ही गोष्टीचा कोणताही संबंध राहिलेला नाही. बाटा जी कंपनी आहे, चपलाची कंपनी आहे, पण तो करणारा एक वैश्य आहे. तुकोबाराय वैश्य घरात जन्माला आले, पण जगद्गुरू झाले. चोखामेळा महार जातीत जन्माला आले, पण पांडुरंग परमात्म्याच्या पायरीवर जागा त्यांना मिळाली. जातीवरून तुमचं स्थान ठरत नाही, तुमच्या वृत्तीवरून, तुमच्या धर्मावरून तुमचं स्थान निश्चित होत असतं. त्यामुळं चांगल्या जातीत जन्माला येऊन जर दुष्कर्म केले तर तुमचं पाप निश्चित आहे. आणि समाजामध्ये जी दुय्यम जात मानली जाते त्या जातीत जन्माला येऊन तुम्ही सत्कर्म केलं तर तुमच्यासारखा श्रेष्ठही कुणी नाही. म्हणून तुम्ही जात वर्ण याच्यापेक्षा स्वधर्म तो डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, स्वधर्म जाणून घेतला पाहिजे. म्हणून या लागी पाहिजे. आणि यासाठी अर्जुना, यामुळं तू बघ, तुम्हा क्षत्रिय अनेक काही, तुमच्यासारख्या क्षत्रियांना अनेक काही, आणखी काही संग्रामा वाचूनी नाही उचित जाणे. संग्रामाशिवाय दुसरं काहीही क्षत्रियाला योग्य असं काहीही नाही. माझे काही मित्र सैन्यामध्ये आहेत. एक खूप जवळचा मित्र आहे, लंगोटी यार म्हणा किंवा बालमित्र. माझ्या एक मावशीचा मुलगा सुद्धा आर्मीमध्ये आहे, बाकी इतर काही आहेत. पण या दोघांना किंवा कोणत्याही सैनिकाला तुम्ही भेटल्यावर विचारा कधीतरी, त्याची इच्छा काय असते. जो खरा सैनिक असतो त्याची इच्छा असते कधीतरी शत्रूचा सामना करण्याची वेळ यावी, शत्रू आपल्या समोर असावा, त्याच्याशी 2 हात करता यावं, अशी इच्छा असते एखाद्या योद्ध्याची. अंतिम इच्छा असू शकते ती त्याची. एखाद्या वक्त्याची इच्छा असू शकते, प्रचंड जनसागर असावा समोर, प्रचंड लोक असावेत आणि त्यांच्यासमोर बोलण्याची संधी मिळावी. मला अनेकदा तसा मोह होतो की लोक खूप असावेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधावा, सगळ्यांनी आपलं बोलणं ऐकावं. मी सह्याद्री वाहिनीवर मुलाखतीसाठी गेलो होतो. मी थोडंसं टाळत होतो कारण वारी होती आणि वारीच्या पार्श्वभूमीवरती बोलत होते. मग मला जायचं होतं वारीला. मी त्या वारीला जायच्या तयारीत असताना फोन आला की तुम्ही सह्याद्री वाहिनीवर मुलाखत घ्यायच्या येणार का. मी म्हटलं म्हणजे काहीतरी असं कन्व्हिन्स करण्यासारखं काहीतरी सांगा, कारण मी तर वारीलाच चाललोय. नाही म्हणे तुम्हाला एकाच वेळी 18 ते 20 लाख लोक ऐकतील, लाईव्ह ऐकतील, कारण ती मुलाखत लाईव्ह होणार आहे म्हणे. म्हणजे आधी रेकॉर्डिंग केली, एडिट केलं आणि मग प्रसारण असं नाही, लाईव्ह प्रसारण होईल. कॅमेरा तुमच्यावर जेव्हा फोकस राहील, जसं तुम्ही आत्ता सगळेजण ऐकताय तसं तुम्हाला सगळे ऐकतील. मला ते खूप आवडलं. एवढी लोक आपल्याला ऐकणार आहेत, एकाच वेळी ऐकणार आहेत. म्हटलं चालेल. वक्त्याचं एक स्वप्न असतं, वक्त्याची एक इच्छा असते की अनेक लोकांसमोर बोलण्याची संधी मिळाली. आणि मग मी ती मुलाखत दिली. आता यूट्यूबवरती उपलब्ध आहे मुलाखत. उत्स्फूर्त आम्ही मुलाखत दिली ती वारी या विषयावर. क्षत्रियाला वाटतं युद्धाचा प्रसंग यावा. मी माझ्या 2 सैन्याच्या भरतीमध्ये असलेल्या भावाबद्दल, मित्राबद्दल बोलत होतो. त्या दोघांच्या बोलण्यात मला एक साम्य दिसलं की त्या दोघांची इच्छा आहे युद्ध कधीतरी करता यावं. रिटायरमेंटच्या आधी एक युद्ध, शत्रूचा आमना सामना करता यावा. म्हणजे युद्ध व्हावं अशी त्यांची इच्छा नाही, पण जर एखाद्या कोणत्या वेळी युद्ध करण्याची वेळ आलीच तर त्यावेळी माझ्या हातात बंदूक असावी, माझ्या अंगात वर्दी असावी, तेवढी एक इच्छा आहे. युद्ध होऊ नये, पण जर होणार असेल, झालंच कधी, तर तेव्हा माझ्या हातात बंदूक आणि मी नोकरीवर असावं आणि माझी नेमणूक व्हावी युद्धासाठी. तो करा क्षत्रिय, ज्याला युद्ध करावं असं वाटतं. तो स्वभावानं क्षत्रिय, तो धर्मानं क्षत्रिय. जो स्वभावानं डॉक्टर आहे तो सेवक आहे. डॉक्टर म्हणजे सेवक आहे, त्याचा वर्ण क्षूद्र आहे. क्षूद्र वर्ण म्हणजे खालचा वर्ण असं नाही. सेवा करण्याची त्याला इच्छा आहे.
त्याला वाटतं एखादा क्रिटिकल पेशंट, म्हणजे पेशंट क्रिटिकल व्हावा अशी त्याची इच्छा नसते, पण एखादा पेशंट क्रिटिकल आहे तर तो माझ्याकडे यावा आणि मी माझं कौशल्य वापरून त्याला पूर्णपणे बरं करावं, याचं समाधान एखाद्या खऱ्या डॉक्टरला जेवढं असतं तेवढं त्याला इतर कोणत्या गोष्टीत समाधान नसतं. जो एखादा चांगला क्रिकेटर आहे त्याला वाटतं की सगळ्यात मोठ्या टीमच्या विरोधात खेळायला मिळावं आणि आपलं कौशल्य त्यांच्या समोर दाखवता यावं. एखादा चांगला गायक असला की त्याला वाटतं की प्रचंड जनसमुदाय असावा, गायनाची इच्छा जाण असलेली लोक पुढं असावेत आणि त्यांच्यासमोर आपण गावं. त्याचा धर्म आहे, त्याचा धर्म पूर्ण करण्याची त्याला संधी मिळालेली आहे. त्यावेळी तुमच्यामध्ये जे सर्वोत्तम आहे ते इतरांसमोर सादर करण्याची संधी मिळणं हे भाग्यवान लोकांना लाभतं. अर्जुनाला ते लाभलंय आणि अर्जुन त्याच्यातून पळवाट काढतोय, म्हणून भगवंताला खंत वाटते. अशी संधी अर्जुनानं सोडू नये असं भगवंताला वाटतं. आणि म्हणून भगवंत म्हणतायत, म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिय अनेक काही, संग्रामा वाचून नाही उचित जाणे. तुझ्यासारख्या क्षत्रियाला युद्धाशिवाय संग्रामाशिवाय उचित असं योग्य असं दुसरं काहीही नाही. तुझा धर्म आहे क्षत्रियाचा, तुझा धर्म आहे लढण्याचा, तुझा धर्म आहे शत्रूला संपवण्याचा. त्या धर्माचं पालन कर, तुझा निज धर्म ओळख, दुसऱ्याचा धर्म लादून घेऊ नकोस. दया तुझा धर्म नाही, यावेळी दया भाव दाखवणं योग्य नाही. दया बाजूला टाकून दे, क्षत्रियाचा धर्म स्वीकार, धैर्यवान हो, शस्त्र हातात घे आणि समोर असलेल्या सगळ्या शत्रूंचा नायनाट कर. हे भगवंत इथं सांगतायत. निष्कपटा होवावे, उसिना घाई झुंजावे, हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. अर्थात मनात कपट न धरता युद्धात समोरासमोर उभे राहून शत्रूवर घाव करून त्याचे उसने फेडावे. पण हे असो, या उघड गोष्टींबद्दल तुला काय सांगायचे. निष्कपट होवावे, खूप महत्वाचा शब्द माऊलींनी सांगितलाय. तुम्ही स्वधर्माचं पालन करत आहे, पण ते पालन करताना कुणाच्या बद्दल कपट भावना ठेवत असाल, कुणाचं वाईट व्हावं अशी इच्छा ठेवत असाल, तर तुमचा धर्म बाधित होतो, तुमचा स्वधर्म बाधित होतो. स्वधर्माचं पालन तर करायचंय, पण निष्कपट भावानं करायचंय. युद्ध करायचंय, शत्रूंना मारायचंय, पण कपटाच्या भावनेनं नाही. अश्वत्थाम्यानं पांडवांच्या 5 मुलांना झोपेत ठार मारलं. झोपेत होती पांडवांची मुलं, 5ही मुलांना रात्री अश्वत्थाम्यानं ठार मारलं. कारण दुर्योधन वगैरे माझ्या सगळ्या मित्रांना यांनी मारलं म्हणून ठार मारलं. भीमाला प्रचंड राग आला आणि असं सांगतात की तो तर अमर आहे अश्वत्थामा. त्याचे केस ओढून पूर्णपणे त्याच्या डोक्यापासून त्याचे केस वेगळे केले. अजूनही त्याच्या डोक्यावरती जखम तशीच भळभळत आहे. त्याच्यावर कित्येक लोकांनी कादंबऱ्या लिहिल्या, कविता लिहिल्या, मिथकं वापरली. अश्वत्थामा योद्धा होता, पण धर्म विसरला, धर्माप्रमाणे वागला. शत्रूलाच मारलं त्यानं, पण कपट भावनेनं मारलं. युद्ध करून त्यानं पांडवांच्या मुलाला मारलं असतं तर कोणतीही तक्रार नव्हती. अभिमन्यूला मारलंच की, पण युद्धभूमीत मारलं. कपटानं मारलं हा विषय जरी असला तरी किमान युद्धभूमीवर तरी त्याला मारलं. अभिमन्यूला मारतानाही कपटानंच मारलं गेलं, कारण शस्त्र हातात नसताना त्याला मारलं गेलं. लहान वयाचा तो होता, त्याच्या तोडीचा कुणीतरी येऊन त्यानं त्याच्याबरोबर युद्ध करणं अपेक्षित होतं, किमान एकट्यानं तरी त्याच्या विरोधात लढणं अपेक्षित होतं. पण सगळे महायोद्धे त्याच्यापेक्षा वयानं अनुभवानं श्रेष्ठ असलेले त्याच्या भोवती जमा झाले आणि त्याला मारलं. जयद्रथानं लात मारली अभिमन्यूला. अर्जुनाला प्रचंड राग आला. हे जेव्हा कळलं अर्जुनाला
की ठीक आहे, माझ्या लेकराला मारलं, ठीक आहे, अर्जुनानं तेही सहन केलं. युद्धामध्ये हार जीत होत राहते, जीवन जगणं मरणं होत राहतं. अभिमन्यू मेला याचा अर्जुनाला दुःख नव्हतं, पण मरणाऱ्या योद्ध्याला लाथ मारणं हे कोणत्याही शत्रूलाही शोभणारी गोष्ट नव्हती. आणि ती लाथ जयद्रथानं मारली. म्हणून अर्जुनानं प्रण केला की उद्याचा दिवस मावळेपर्यंत जर या जयद्रथाला मी मारलं नाही तर जिवंत चितेत उडी मारून प्राणत्याग करीन, अशी प्रतिज्ञा केली अर्जुनानं. बाकी तो प्रसंग वेगळा आहे, पण मुद्दा हा आहे की युद्ध करताना कपट भाव ठेवायचा नाही. कर्म कोणतंही करा, कपट भाव ठेवू नका. कोणतंही कर्म करा, प्रामाणिकपणे केला, प्रामाणिकपणे करा. कुणाला कमी लेखायचं म्हणून, कुणाचा अहंकार दुखवावा म्हणून, कुणाला त्रास व्हावा म्हणून, कुणाचं मन दुखवावं म्हणून कर्म करायचं नाही. स्वधर्म असला तरी करायचं नाही. स्वधर्म निष्कपट भावानं करायचं. निष्कपट व्हावे, आधी निष्कपट व्हायचं, मनात कपट भावना ठेवायची नाही. आणि मग उसिना घाई झुंजावे. निष्कपट व्हावे, आधी निष्कपट व्हावं. कपटाची भावना न धरता उसिना घाई झुंजावे. उसिना म्हणजे आमने सामने, समोरासमोर. उसिना घाई झुंजावे. कपट भावना न ठेवता जो समोर शत्रू आहे त्याच्याबरोबर अतिशय कौशल्यपूर्णपणे समोरासमोर झुंजायचं, पाठीत वार करायचा नाही. हे असो काय सांगावे प्रत्यक्षावर. अरे अर्जुना, तुलाच मी काय वर्णन करू सांगावं क्षत्रिय धर्माचं. इथपर्यंत आपण वर्णन केलं, इथं आपण थांबूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. आवाज एकत्र येतात ते सर.